co-powered by Techno. पंधरा दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा 2 दिवसापासून पावसाने मोठी दमदार हजेरी लावलेली आहे. त्यामुळे पावसात की अनेक शेतकऱ्यांच्या हाताला सोयाबीन आलेलं पीक आता संपूर्ण पाण्यामध्ये गेलेलं आहे. तसेच आता आपण पावसात किसान सभेचे जिल्हा अध्यक्ष माननीय अजय बुरांजे सुद्धा 2 दिवसापासून तालुक्यात या पिकांची पाहणी करतात आणि त्यांनी आता आतून काय काय पाहणी केली आहे, काय काय नुकसान झाले, आपण त्यांच्याशी जाऊन घेणार आहोत. आपण पावसात या ठिकाणी अजून पाहिलं तर माझ्या गुडघ्यात इतकं पाणी लागलेलं या ठिकाणी आणि या ठिकाणी अशाच या ठिकाणी आता संपूर्ण पीक आता वाया गेलेलं आहे. याचे 2 दिवसापासून किसान सभेचे अध्यक्ष अजय बुरांजे पाहणी करतात. सर, काय सांगाल, गेल्या 2 दिवसापासून आपण तालुक्यामध्ये अनेक पिकांची पाहणी केली, कशी परिस्थिती? एकूण आता जो सततचा पाऊस आणि काल 2 दिवसापासून जो पाऊस या परळी तालुक्यामध्ये आणि परिसरामधला जो धारूर आणि माजलगावचा पट्टा आहे, या परिसरामधल्या सततच्या पावसानं शेतकऱ्यांच्या हातात आलेलं हार्वेस्टिंगला आलेलं सोयाबीनचं पीक हे पूर्णपणे जवळपास हातातून गेलेलं आहे. आणि त्याचबरोबर जे दुसरं नगदी पीक आहे कापसाचं, ते कापसाच्या पीक सुद्धा त्याचे बोंड पूर्णपणे नासलेली आहेत, काळे पडलेली आहेत आणि कापसाचं पीक सुद्धा आता हातातून जातं की काय, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि यामुळे एकूण शेतकरी या आसमानी संकटानं, या सततच्या पावसाच्या संकटानं प्रचंड अडचणीत सापडलेला आहे. ही परिस्थिती एकूण या सगळ्या पाहणीमधून लक्षात आलेली आहे. स्वतः कृषी मंत्र्यांनी स्वतः शेतकऱ्याच्या बांधावर गेले होते आणि स्वतः सांगितलं होतं की सरसकट या ठिकाणी पंचनामे केले होते आणि त्याच्यामुळे योग्य मोबदला तसं झालं. शेतकऱ्याच्या बांधावर नक्की जाऊन पाहणी करतायत, घोषणा करतायत, हजारो कोटी रुपयाच्या तरतुदी केल्याच्या घोषणा करतायत, परंतु ज्या पद्धतीच्या घोषणा होत आहेत, परंतु अंमलबजावणीमध्ये मात्र तेवढी तत्परता दिसून येत नाही आहे. जेवढी तत्परता घोषणेमध्ये दिसून येते आहे, तेवढी तत्परता अंमलबजावणीमध्ये दिसून येत नाही आहे. ही बाब खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांसाठी मोठी अडचणीची दिसून येते. 8 कोटी रुपये मंजूर केलेला आहे, त्यांनी सांगितलं राज्य सरकारनं सध्या 8 कोटी रुपये शेतकऱ्यांसाठी मंजूर केले. अजून काही त्याची अंमलबजावणी कुठे झालेली दिसत नाही. शेतकऱ्याला 1 रुपया सुद्धा कोणाच्या खात्यावर आलेला नाही. शेतकऱ्यामध्ये नुसता शेतकरी चातकासारखा वाट बघतोय की महाराष्ट्र सरकार आम्हाला कधीतरी मदत कधी करतंय याची सारखी वाट बघतोय. शेतकरी अतिशय संकटात आहे. मायबाप सरकारला विनंती आहे की या शेतकऱ्यांना लगोलग जितकी होईल तितक्या तातडीनं मदत देण्याची गरज आहे. पंचनामे आता 80 ते 90% झाले, पंचनामे होऊन गेलेले आहेत. पंचनामे जरी झाले असले तरी प्रत्यक्ष मदत कधी देणार? अंमलबजावणीला फार उशीर होतोय, फार दिरंगाई होते, घोषणा चटकन होत आहेत, परंतु अंमलबजावणी मात्र होत नाही. आणि म्हणून शेतकरी फार आशेनं अजूनही या घोषणेकडे बघतोय. लवकरात लवकर सरकारनं, या मायबाप सरकारनं शेतकरी दादा काय सांगायला, या ठिकाणी आपल्या शेताचा काही पंचनामा झाला का? सर, पंचनामा तर आम्ही केला आहे, पण अजून काय सरकारकडून आम्हाला काही मदत मिळाली नाही. सरकारने सांगितलं की 8 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. सर, मंजूर तर केलेलं आहे, पण आमच्या काय अजून 1 रुपया सुद्धा आलेला नाही. तसं काय सांगाल आता, काय सरकारला काय आपलं आव्हान करणार आपण? नक्कीच आम्ही सरकार ज्या उद्देशानं स्थापन झालेली आहेत की या देशात जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांवरती आसमानी संकट येतं त्यावेळेस जी आपत्ती निवारण कोष आहे, या कोशामधून तात्काळ सरकारला शेतकऱ्यांना काय मदत करता येईल ती केली पाहिजे, ही अपेक्षा आम्ही करतोय. परंतु दिसतं वेगळंच आहे की ज्या घोषणा निवडणुकीला केंद्रबिंदू ठेवून केल्या जात आहेत, आपली सत्ता पुन्हा येण्यासाठी मतदान आकर्षित ज्या घोषणा केल्या जात आहेत, त्या घोषणाची अंमलबजावणी दिवस रात्र करून 15 दिवसात डिझाईन करून 15 दिवसामध्ये अंमलबजावणी करून त्याची अंमलबजावणी तत्काळ केली जाते. परंतु शेतकरी जो 50% पेक्षा जास्त आहे, ज्या शेतीवरती अवलंबून असणारा मोठा शेतकरी घटक आहे, याच्या केलेल्या घोषणेच्या अंमलबजावणीमध्ये मात्र ती तत्परता आणि ती संवेदनशीलता या सरकारकडून दिसून येत नाही आहे. ही तत्परता ज्या पद्धतीनं शासकीय कार्यक्रमाला यंत्रणा वापरून राजकीय फायदा घेण्यासाठी वापरली जाते आहे, मोठमोठे हजारो आणि लाखोच्या लोकांना गोळा करून आपल्या योजनेचा प्रचार आणि प्रसार मतदानामध्ये करण्यासाठी तुम्ही प्रशासकीय यंत्रणा वापरताय. ती यंत्रणा तुम्ही घोषित केलेल्या NDRFच्या किंवा या शासकीय आपत्ती कोशामधून जी मदत करणार आहेत याच्यासाठी वापरून शेतकऱ्याला तात्काळ करावी, अशा प्रकारची अपेक्षा किसान सभा आणि शेतकऱ्यांचं प्रतिनिधी म्हणून आम्ही सरकारकडून करतोय. या संदर्भात आपण काही मुख्यमंत्री असतील कुणी आपण भेटण्यास काही? नक्कीच या प्रश्नाच्या अनुषंगानं आम्ही या सगळ्या शेतकऱ्यांचा एक शेतकरी मेळावा 1 तारखेला आयोजित केलेला आहे. आणि या मेळाव्यामध्ये जर तोपर्यंत जर या राज्य सरकारने आणि केंद्र सरकारनं जर शेतकऱ्यांप्रती योग्य निर्णय घेऊन अंमलबजावणी केली नाही, तर ताबडतोब शेतकऱ्यांचं आंदोलन या प्रश्नावर उभा केलं जाईल. वेळोवेळी आम्ही प्रशासनाची आणि शासनाशी या मागण्याच्या अनुषंगानं पाठपुरावा करतोय, वेगवेगळे आंदोलन करतोय, परंतु शेतकरी प्रश्नावर ज्या प्रकारचा प्रतिसाद आणि साथ द्यायला पाहिजे
तो दिसून येत नाहीये. गेल्या 304 दिवसापूर्वी आपण पाहू शकतो की परळीमध्ये आपण भव्य शेतकऱ्यांचा बैलगाडी मोर्चा देखील काढला होता, ट्रॅक्टर मोर्चा देखील काढला होता याच संदर्भामध्ये. नक्की आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना आणि शेतकऱ्यांच्या संघटनांना एकत्र करून ही शेतकरी प्रश्नांची दाहकता, ज्या पद्धतीचा सपाटा या राज्य सरकारनं निवडणुकीच्या पूर्वी लावलेला आहे, यामध्ये कुठेतरी शेतकरी प्रश्नाचा सुद्धा विचार होईल आणि या नाहीतर त्या कॅबिनेटमध्ये जो तुमच्या नाकर्तेपणामुळं, शेतकरी विरोधी धोरणामुळं कर्जाच्या खाईमध्ये लोटलेला शेतकरी आहे, त्या शेतकऱ्याला कुठेतरी तेलंगणाच्या आणि झारखंडच्या धर्तीवरती कर्जमाफीची घोषणा केली जाईल. कुठेतरी हमी भावाच्या तरतुदीवरती जो उत्पादन खर्च आम्ही करतोय, जो आपण बघतोय, तो सुद्धा निघत नाहीये आणि म्हणून उत्पादन खर्चाच्या आधारित 1.5 हमी भावाचा तरी कायदा शेतकऱ्यांना दूरगामी परिणाम करणारा होईल, अशा प्रकारच्या घोषणेची वाट आम्ही त्या मोर्चामधून बघत होतो आणि प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या राज्यातल्या शेतकऱ्यांना या कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून एक रिलीफ मिळेल अशा अपेक्षेनं आम्ही तो प्रतिकात्मक मोर्चा काढलेला होता. काय भूमिका असणार तुमची आता आपली? या पुढच्या काळामध्ये नक्कीच शेतकरी आसमानी संकटाबरोबर या ठिकाणच्या सुलतानांच्या निर्णयामुळे सुद्धा प्रचंड अडचणीत सापडलेला आहे आणि म्हणून एका बाजूला नापिकी आणि दुसऱ्या बाजूला पिकवलेल्या शेतीमालाच्या भावापासून वंचित ठेवण्याचं या सरकारांचं आयात निर्यात धोरण, या विरोधामध्ये शेतकऱ्याला एकजूट करणं आणि शेतकरी प्रश्नावर, जाती धर्माच्या प्रश्नापेक्षा शेती आणि मातीच्या प्रश्नावर शेतकऱ्याला एकजूट करणं आणि आपल्या हक्काची आणि न्यायाच्या शेतकरी बापाच्या आणि काळ्या शेतकरी माईच्या संरक्षणासाठीची लढाई आणखी शेतकऱ्याला एकत्रित करून तीव्र करणं हे किसान सभा अग्रक्रमानं करते. तर पाहू शकतात की आपण संपूर्ण शेतकरी एका ठिकाणी येऊन त्यांची अजून मोठी लढाई देखील लढण्याच्या यांनी सांगण्यात आलेलं आहे. कॅमेरा पर्सन विकास वाघमारे, मी संभाजी मुंडे, ट्युनिंग मराठी, परळी, बीड. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.